उन्हाळा चालू झाला, परीक्षा संपल्या की मुलांना सुट्टी लागते. अशा वेळेस मुलं घरी असतात. मधल्या वेळेमध्ये किंवा 4च्या 5च्या टायमिंगला आपण चहा बनवतो. तेव्हा चहाबरोबर छोट्याशा भुकेसाठी, नाश्त्यासाठी काय खायचं हा जर प्रश्न पडत असेल, तर आज आपण एकदम हेल्दी, मैदा, रवा काहीच न वापरता एकदम खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची पालक पापडी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक शेअर नक्की करा. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे पालक स्वच्छ धुवून घ्यायची आणि पालक चिरून घ्यायची. आता मी इथे पालक चिरून घेतलेले इथे तुम्ही बघू शकताय. पालक इथे आपल्याला शिजवायची नाहीये, वाफवायची नाहीये, काही करायचं नाही. फक्त स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 3-4 आल्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्यानंतरनं एक मिक्सरचं भांडं घ्या, त्यामध्ये ते घालून घ्या. चिरलेला पालक सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचा. आता मी पालक इथे चिरून का घेतलाय, तर पालक पटकन बारीक झाला पाहिजे आणि पालकाची आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची. अगदी थोडंसं 2 चमचेभर पाणी घालायचं आणि एकदम फाईन अशी पालकाची पेस्ट इथे करून घ्यायची. बघू शकता एकदम हिरवीगार कलर कसा असतो तशी आपली पालकाची पेस्ट इथे बनून तयार झालेली. तर ही झाली आपली पालकाची पेस्ट वाटून घेतलेली. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घेतलेली. आता यामध्ये थोडंसं पाणी मी घालून घेतलेले. आता बाकीचं साहित्य आपण यामध्ये घालूया. अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. पांढरे तीळ 1 चमचा घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे. आमचूर पावडर अर्धा चमचा घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट घाला. 1 चमचा धने पावडर घाला. 1 चमचे जिरी पूड यामध्ये घाला. 1 चमचा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला आणि हे सगळं मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतलं की साईडला ठेवा. गव्हाचं पीठ इथे घ्या. त्यामध्ये फक्त एक छोटीशी वाटी बेसन पीठ घाला. नसेल तर नका घालू. त्यानंतरनं यामध्ये 4 पळ्या, मोठ्या 4 पळ्या कच्चं तेल घाला. गरम वगैरे करून घ्यायची काही गरज नाही आहे. कच्चं घालायचं आहे आणि व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. जसं आपण शंकरपाळी वगैरे बनवतो तर तसंच आपल्याला पिठाला एकदम चोळून घ्यायचं आहे. आता इथे पिठाचं असं मुटकं बनवते असं पीठ आपण इथे पिठाला तेल आपण पिठाला चोळून घेतलेलं आहे. त्यानंतरनं जे मसाले घालून आपण पेस्ट करून घेतली होती ती यावरती घालून घ्यायची आहे आणि हे सगळं पहिलं पाणी न घालता मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरनं आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीला घट्ट गोळा मळून घेतो ना, अगदी तसंच घट्ट गोळा इथे मळून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर शक्यतो कमी करायचा आहे आणि अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. पालकाला नंतरनं पाणी सुटतं हे लक्षात ठेवा, म्हणून पाण्याचा वापर पीठ मळताना कमी करायचं आहे. त्यानंतरनं अर्ध्या तासाने परत एकदा हलक्या हाताने पीठ चांगलं मळून घ्या आणि नंतरनं एक चपाती लाटून घ्या. नेहमीची चपाती लाटतोय अगदी तशीच चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची. जास्त पातळ करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका. नेहमीच्या चपातीसारखीच चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची. चपाती लाटून घेतली की काट्याच्या चमच्याने आपल्याला याला असे छिद्र पाडून घ्यायचे, जेणेकरून आपली पुरी तेलामध्ये गेली तर फुगली नाही पाहिजे. आपल्याला अशी चपटी पुरी कडक बनवायची, त्यामुळे आपल्याला अशी छिद्रे पाडून घ्यायचे. एक वाटी घ्या छोट्याशा साईजची आणि त्याने ह्या पुऱ्या कट करून घ्या. बघू शकताय अशा पद्धतीने आपण हे पापड्या पुऱ्या कट करून घेतलेल्या. आता लगेच करून घेतल्या की तळून घ्यायच्या. तेल असं मीडियम गरम करायचे, जास्त कडकडीत गरम करू नका. गॅस मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही पापडी तळून घ्यायची. जास्त लाल करायची नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पापडी तळताना थोडासा वेळ इथे जास्त लागणार आहे. तेलामध्ये जरासा पापड्या जास्त घालायच्या जेणेकरून पापडी फुगणार नाही आणि दुसऱ्या सगळ्या पापड्या अशा वाकड्या तिकड्या होणार नाही, ते एकदम अशा सपाट गोल गरगरीतच राहणार आहे.
त्यानंतर अशा तळत तळत आल्या, तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की इथे गॅस मोठा करायचा आहे. 1 मिनिटभर मोठा करायचा आहे आणि परत पापड्या तेलामध्ये चांगल्या अशा हलवायच्या आणि मग काढून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, पापड्या तेलकटसुद्धा होत नाही आहे आणि छान त्याला असा खुसखुशीतपणा येतो. तर या पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या ज्या पापड्या होत्या त्यासुद्धा आपण इथे बनवून घेतलेल्या आहे आणि तळून सुद्धा घेतलेल्या आहे. तर इथे बघू शकता एवढ्या पापड्या आपल्या इथे बनून तयार झालेल्या आहे. तेलकट बोलाल तर अजिबात तेलकट झालेलं नाही. 1-2 महिने तुम्ही ही एखाद्या डब्यात भरून ठेवल्या तर खाऊ शकता, प्रवासाला नेऊ शकता. मधल्या वेळेससुद्धा छान अशी